नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या माहिती मंडळ या युट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तमिळनाडूमध्ये जे 2020चे जे कथित प्रकरण होतं, ज्यामध्ये पिता पुत्रांना अटक झालेली होती आणि त्यामध्ये काल म्हणजे परवा 6 एप्रिल 2026 रोजी तमिळनाडूच्या मदुराई डिस्ट्रिक्ट कोर्टनी जिल्हा न्यायालयाने असा एक ऐतिहासिक निर्णय दिलाय, ज्यामध्ये तब्बल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. याच्यामध्ये भारतीय कायदेशीर इतिहासामध्ये असं क्वचितच घडतं जेव्हा एकाच वेळी एवढ्या लोकांना म्हणजे एवढ्या पोलिसांना फाशीची शिक्षा झालेली आहे. मग आता ही फाशीची शिक्षा का झाली, त्यांच्यावरती काय आरोप आहेत, त्यांनी काय गुन्हा केला आणि त्यांनी कुणाला त्रास दिला, काय झालं होतं, हे नेमकं प्रकरण काय हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार, मी पांडुरंग दत्त आणि आपण पाहताय माहिती मंडळ. आपल्या सर्वांना माहित आहे की 2020 मध्ये भारतामध्ये सगळीकडे लॉकडाऊन होतं. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं होतं आणि कोरोनामुळे अनेक निर्बंध, अनेक नियम आपल्याला लागू करण्यात आले होते, ज्यामध्ये कुठले शॉप्स चालू ठेवायचे, कुठले बंद करायचे, वेळा त्यांच्या ठरलेल्या होत्या, काय नियम पाळायचे, हे सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये लागू होत्या. ही गोष्ट आहे 19 जून 2020ची. तमिळनाडूमधील तुत्तुकुडी जिल्ह्यातील साथानकुलममधील एक 58 वर्षीय पी जयराजे नावाचे एक व्यक्ती होते. त्यांचं एक दुकान होतं मार्केटमध्ये आणि हे सगळे निर्बंध असताना, हे सगळे नियम कोरोनाचे असताना त्यांनी नियम पाळला नाही किंवा ते उशिरापर्यंत दुकान चालू ठेवायचे, ते नियमाचं पालन करत नव्हते, हा ठपका ठेवून, हा आरोप लावून पोलिसांनी त्यांना उचललं. जेव्हा बेनिक्स म्हणजे त्यांचा 31 वर्षाचा मुलगा, त्याला जेव्हा कळलं की वडिलांना पोलिसांनी उचलले, वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा तो पोलीस स्टेशनला गेला वडिलांना सोडवण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी. तेव्हा पोलिसांनी त्याला सुद्धा ताब्यात घेतलं. ही गोष्ट आहे 19 आणि 20 जून 2020ची. आणि त्या दोघांना ताब्यात घेऊन त्या पिता पुत्रांना पोलिसांनी इतकी मारहाण केली, इतका छळ केला की त्यांना पूर्ण रक्तबंबाळ करून सोडलं. आणि हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासात कुठल्याही आरोपीला जेव्हा पोलीस अटक करतात, पोलीस ताब्यात घेतात, तेव्हा त्यांना मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं गरजेचं असतं. त्याचा असा नियम असतो की 24 तासात त्यांना न्यायालयासमोर हजर करावं लागतं. याच्यामध्ये कसं आहे की पोलीस त्यांच्या पॉवरचा मिसयूज करू नये त्या दरम्यान, किंवा जे आरोपी आहेत त्यांच्या हक्काचं पालन केलं जाईल, किंवा आता यांना ताब्यात घेतल्यानंतर यांच्यावरती पुढील कारवाई काय करण्यात यावी किंवा पुढील कारवाई काय केली जावी याच्यासाठी एक प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन होतं आणि त्यामध्ये मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागतं. तर 22 तारखेला यांना मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलं. ते रक्तबंबाळ होते, त्यांचे ड्रेस चेंज करण्यात आले आणि ह्या सगळ्या प्राथमिक अंदाज बघून मॅजिस्ट्रेटने सांगितलं, न्यायालयाने सांगितलं की यांना परत कस्टडीमध्ये घ्या. आता परत कस्टडीमध्ये घेतल्यानंतर पोलिसांनी परत त्यांना मारहाण चालू केली आणि ही गोष्ट आहे 22 जूनची. आणि मारहाणीमध्ये मुलगा इतका कमजोर झाला की मुलाला ते ऍडमिट करावं लागलं, पोलिसांनी त्यांना ऍडमिट केलं. ही गोष्ट आहे 23 जून 2026ची. जेव्हा मुलाला ऍडमिट करण्यात आलं तेव्हा मुलगा हॉस्पिटलमध्येच त्याने जीव सोडला. आणि 23ला जीव सोडल्यावर त्याच्या घरच्यांना कळालं, घरच्यांनी येऊन राडा केला. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 जून 2026ला त्या बेनिक्सचे वडील जयराज, जे की 58 वर्षाचे, त्यांचा सुद्धा जीव गेला. ही जेव्हा गोष्ट बाहेर पडली, ही वाऱ्यासारखी पसरली. लोक गदारोळ घातले, लोकांनी राडा केला, लोकांनी मोर्चे काढले आणि तेव्हा जस्टिस फॉर जयराज अँड बेनिक्स असे एक हॅशटॅग जगभर गाजलं. बॉलिवूड पासून टॉलिवूड पर्यंत ह्या सगळ्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला. गोष्ट होती छोटी, पण पोलिसांनी त्याला मोठा आकार दिला होता. आणि ही जेव्हा गदारोळ वाढला, जेव्हा लोकांनी सोशल मीडियावर गोंधळ घालायला सुरुवात केला, ती गोष्ट पोहोचली तमिळनाडूच्या मंत्रालयापर्यंत. आणि हा जेव्हा दबाव मंत्र्यांवर आला तेव्हा ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली. आणि हे प्रकरण जेव्हा सीबीआयकडे सोपवण्यात आलं तेव्हा सीबीआयने चौकशी चालू केली, इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. त्याच्यामध्ये त्यांना ब्लड सॅम्पल सापडले, ते त्यांनी लॅबला पाठवले, त्याच्यामधून रिपोर्ट्स आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस केल्याच्या नंतर. आणि दुसरी गोष्ट, तिथली जी लेडीज कॉन्स्टेबल आहे, रेवती नावाची लेडीज कॉन्स्टेबल आहे, तिला ही सगळा घटनाक्रम माहीत होता. मग सीबीआयने तिला विश्वासात घेतलं, तिला प्रोटेक्शन दिलं आणि सगळी माहिती घेतली. त्याच्यामध्ये तिने सांगितलं की यांना खूप मारहाण केली, अमानुष छळ केलाय, जखमा दिली आहेत आणि रात्रभर जोपर्यंत रक्तबंबाळ होत नाही तोपर्यंत त्यांना मारलंय. ह्या सगळ्या विटनेस आणि हे सगळे पुरावे घेऊन सीबीआयने शेवटी एक चार्जशीट दाखल केली. त्याच्यामध्ये आरोप दाखल केले की
खोटे आरोप लावणे, त्या एव्हिडन्स आहेत ते नष्ट करणे, पुरावे नष्ट करणे, अमानुष मारहाण करणे, या सगळ्या गोष्टीचा आरोप लावून एक चार्जशीट दाखल केली. आणि शेवटी न्यायालयाने 6 वर्षाच्या तपासानंतर मदुराई न्यायालयाने 6 एप्रिल 2026 रोजी आपला निकाल दिला. न्यायालयाने म्हटलंय की हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे, रिअरेस्ट ऑफ रिअर आहे, ज्यामध्ये गुन्हेगारीचा कट रचणे, अमानुष हत्या केल्याप्रकरणी निरीक्षक श्रीधर, उपनिरीक्षक रघु गणेश आणि बालकृष्णन यांच्यासह एकूण 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अगोदर या आरोपामध्ये 10 पोलिसांचा उल्लेख होता, पण त्या करोनामध्ये 1 पोलिसाचा मृत्यू झाला, त्याच्यामुळं उरलेल्या 9 जणांवर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये न्यायाधीशांनी स्पष्ट केलंय की कायदा रक्षण करणाऱ्यांनी जर हातात कायदा घेतला तर त्यांना माफी नाही, आणि म्हणून या 9 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मित्रो, हा निकाल म्हणजे केवळ एका कुटुंबाला मिळालेला न्याय नाही, तर वर्दीच्या नावाखाली गुंडगिरी करण्यासाठी हा एक मोठा इशारा आहे. जयराजांच्या पत्नी आणि बेनिशच्या आईला जेव्हा हा निकाल कळला तेव्हा त्यांनी त्याचं स्वागत केलं. पण प्रश्न हाच उरतो की अशा घटना थांबवण्यासाठी केवळ शिक्षा पुरेशी आहे की पोलीस यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे? तुम्हाला या निकालावर काय वाटतं? तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.